निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे। घायवळच्या घरी पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती आहे। निलेश घायवळकडे कुठलाही शस्त्र परवाना नाहीये। शस्त्र बाळगल्याने घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निलेश घायवळच्या घरी छापेमारीमध्ये काय काय सापडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। जिवंत कारतूस सापडलेली आहेत। 10 तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम, 10 डेबिट कार्ड्स, 5 क्रेडिट कार्ड, जमिनीची कागदपत्र, आधार कार्ड। पोलीस आणि त्याचं घर जे आहे ते सर्च केलं आहे। तर सर्चमध्ये काही आपल्याला डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत। 43 डॉक्युमेंट्स आहेत। पासपोर्टच्या संदर्भातले जे काय आधार कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला मिळाले। काही कॅश आहे, काही ज्वेलरी आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही कार्ट्रिजेस आणि लाईव्ह राऊंडसुद्धा ॲम्युनिशन मिळून आले आहे। त्या संदर्भामध्ये एक वेगळा गुन्हा कोतुल पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधली व्यक्ती निलेश घायवळच्या संपर्कात होती असं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलेला आहे। चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन तपासा। घायवळचा किती वेळा चंद्रकांत दादांना निरोप होता याची माहिती घ्या असं रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। कुठली तरी अदृश्य शक्ती घायवळला वाचवते असा आरोप सुप्रिया सुळेंनी सुद्धा केला आहे। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे। तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो। त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। घायवळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल। पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे। कारण घायवळ काय एकटं काय करू शकणार। पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नसते नाबूद होईल। पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे, त्यांचा तपास केला। निलेश घायवळला मदत हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या थ्रू होते असा आरोप आता होतोय। आणि काही कुठली तरी मोठी अदृश्य शक्ती आहे, ह्याच्यात काही वादच नाही। कोण आहे ती, याचं उत्तर माझ्याकडे नाही।